खूप चांगलं पाहायला मिळतंय, चांगलं बॅकअप इथून पाहायला मिळेल. फक्त एक सिंगल आली, 41 धावा धावपलकावर. कोकण लाईव्ह इव्हेंटची टीम देखील इथून तयार. आपण पाहतोय अखेरच्या टप्प्यामध्ये ही शृंखला इथून चांगल्या 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 पद्धतीनं फेकलाय गौरवने. फंबल आणि लगेच फायदा उचलला फंबलचा. डॉट बॉलची सांगता 22च्या स्वरूपात आलेली एक धाव आपण पाहतो. सांगता होता आली असती, परंतु आपण पाहतो एक चोरटी धाव कमावली गेली आहे. टोटल एकच्या मदतीने थोडी पुढे सरसावली आणि पोहोचली ती 42 या आकड्यावर. 42 धावा धावपलकावरती. कुठल्याही प्रकारची विकेट, तिसरं षटक मार्गस्थ, परंतु माघारी आले नाही. अगदी स्वतःला आणि आपल्या टीमला सांभाळत असताना एकाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न या दोन फलंदाजांच्या मार्फत केला गेला. कॅप्टनने दाखवलेला विश्वास आपण पाहाल तर सफल ठरवत असताना पाहायला मिळतात. उर्वरित आता या ओव्हरमध्ये लास्ट एका बॉलचा खेळ बाकी आहे. 42 धावा धावपलकावरती आहेत. माफ करा, 3 षटकांचा खेळ संपलाय. टोटल 42 या आकड्यावरती. उर्वरित आता फर्स्ट इनिंग मधील लास्ट ओव्हर. नितेश येत आहेत लास्ट ओव्हरसाठी. पहिला बॉल हितेशसाठी तितपत चांगला बॅटवर आला नाहीये. वेगाने धावतायत. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. एकच सिंगलवरती समाधान मानावं लागेल. इथून आता कमीत कमी धावसंख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल श्रीलेवन कोलिवली टीमला, कारण 43 धावा धावपलकावरती आहेत. 4 षटकांची मॅच. सेकंड बॉल आत्मघाती प्रहार करण्याचा प्रयत्न. मिसफील्ड पाहायला मिळते. लॉंग स्टॉपला चेंडू निघून चालला. चेंडू थांबवता येत नाहीये. बोनसच्या स्वरूपात या 4 धावा ऍड होत असताना पाहायला मिळतील. अतिशय वेगानं खोलवर फेकण्याचा प्रयत्न आपण पाहिला. बॅटच्या माध्यमातून आलेल्या 4 धावा आपण पाहिल्या. 4च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचली आहे ती 47 या आकड्यावर. 47 धावा धावपलकावरती आहेत. हितेश आणि निलेश ही जोडी सध्या खेळ साकारत असताना. तिसरा बॉल क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळतं. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथून केला जाईल नक्कीच. थोडासा फंबल पाहायला मिळाला. बॅकअप कुठल्याही प्रकारचं मिळत नाहीये तिसरीसाठी, परंतु इथे आत्मघाती प्रवास निलेशचा पाहायला मिळेल. थांबवलं जाईल आता निलेशला. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 2 धावा नक्कीच कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीने टोटल पोहोचली 49 या आकड्यावर. 49 धावा धावपलकावरती आणि वैयक्तिक संघासाठी 24 धावा बनवून माघारी परतत असताना निलेशला आपण पाहतोय. चांगली खेळी त्याच्या माध्यमातून NV ब्रदर्स टीमसाठी करण्यात आली. 49 धावा धावपलकावरती आहेत. एक विकेट आता माघारी आले. उर्वरित पहिल्या डावातील शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिला. न्यू बॅटर राहुल पोहोचले मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा नितेश तयार होत असताना. चौथा बॉल यावेळेस शरीराचा वेध घेत असताना पाहायला मिळतो. हलकीशी कडा लागल्यानंतर पाडवर चेंडू आदळलाय. फक्त एक सिंगल पाहायला मिळते. सिंगल धाव नक्की झाली. सिंगलच्या मदतीनं संघाचं अर्धशतक कंप्लीट होत असताना 50 धावा धावपलकावर. पाचवा बॉल राहुलसाठी. यावेळेस झालं मांडलं, परंतु फाटकं निघालंय. एक सिंगल कंप्लीट पाहायला मिळेल. एकच सिंगलवरती समाधान मानावं लागतं. खऱ्या अर्थानं पाहायला गेला नितेशच्या गोलंदाजीचा विचार केला तर एक चौकार नक्कीच आली, परंतु तदनंतर चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी पाहायला मिळते. थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. इथे चुकीची फेकी आणि
एक्स्ट्राची धाव कमावण्याच्या नादात आपण पाहतो विकेट माघारी येते. यस, व्हाईट बॉल नक्कीच असेल, एक अतिरिक्त धावफलकावर ते ॲड होईल, परंतु आत्मघाती प्रवास आपण इथेच पाहिला. इथून मैदान सोडावं लागतंय. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. दशरथ पोहोचतील नॉन स्ट्रायकर वरती. लास्ट एका बॉलचा खेळ बाकी. राहुल स्ट्रायकर वरती आहे. बनल्या टोटल अद्यापपर्यंत एनबी ब्रदर्स टीमच्या 52. लास्ट बॉल वेगानं फिरवली आहे बॅट. इथून लास्ट बॉल वरती आली आहे. धावबाच्या स्वरूपात विकेट थांबवलं गेलं. पहिल्या डावामध्ये एनबी ब्रदर्स टीमला 52 या आकड्यावरती आता बनवायच्या 53 धावा श्री 11 टीमला विजयासाठी. सेमीफायनलचा मुकाबला आपण पाहतोय. अखेरी श्री शृंखला हे चौथं पर्व अखेरच्या टप्प्यामध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळतंय. विनंती करतो आता जास्तीचा विलंब लावू नका. लगेच मैदान खाली करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचते. बनवायच्या टोटल विजयासाठी श्री 11 टीमला 53 धावा पहिल्या डावामध्ये बनवण्यात आल्या. एनबी ब्रदर्स टीम कडून टोटल 52, 53चं टार्गेट ठेवण्यात आले. 4 ओव्हरमध्ये बनवायच्या टोटल 53 आणि त्याच धावसंख्येच्या पाठलागासाठी कॅप्टननं सोपवली आहे जबाबदारी गौरव आणि महेश वरती. मी विनंती करतो जास्तीचा वेळ लावू नका. लगेच मॅचला सुरुवात करा. सेमीफायनलची मॅच आपण पाहतो. रंगतदार बनवायच्या टोटल 53 सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल महेश साठी भरपूर उंचावरती उडलाय. एसटी रक्षक अंदाज बांधताय. इथून झेल ड्रॉप. हितेशनं केली आहे चुकी पहिल्या बॉलवरती. गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर आली असती महेशची. इथून मिळालंय जीवनदान. कितपत मागाट ठरणार आता या टीमसाठी याकडे लक्ष आहे. गौरव आणि महेश सलामीची जोडी पोहोचली आहे. एकदम नक्कीच कंप्लीट झाली. श्री गणेश बाळाला मिळतोय श्री 11 कोलिवली टीमसाठी.
यावेळेस आपण पाहतो फटका गौरवच्या बॅटमधून जबरदस्त पाहायला मिळतोय. एका धावानं सिंगल जशी रोटेट झाली, स्ट्राईक मिळाली गौरवला, फायदा उचलला पुरेपूर. 4 धावा ठोकतायत. 53 धावासंख्येचा वाढ जर का कंप्लीट करायचा असेल तर अशा प्रकारची फलंदाजी कॅप्टनला अपेक्षित आहे. 38 फटकेबाजी आपण गौरवच्या बॅटमधून पाहतोय. सेकंड बॉलवरती जबरदस्त प्रहार. 4 धाव्याचा टोटल 5च्या आकड्यावर, 5 धावा धावफलकावरती. तिसरा बॉल अतिशय वेगानं यस लाईगेस्ट मिस होत असताना पाहायला मिळाले. राहुल यावेळेस थोडीशी चुकीची गोलंदाजी करतायत. वाईट बॉल अतिरिक्त धाब्याचा भरणा. एका धाब्यानं टोटल थोडी पुढे सरसावत असताना 6 या आकड्यावर. यावेळेस गौरवच्या बॅटमधून डेंजर झोन कडे ट्रॅव्हल होत असताना चेंडू पाहायला मिळतो सीमा रेषा पलीकडे. यस 4 धावा येतील. चौकार अर्जित करतायत. षटकार आल्यानंतर आपण आणखी एक दर्जेदार चौकार पाहतो त्यांच्या बॅटमधून. चार धावा आल्यात, माफ करा. टोटल जाऊन पोहोचली आहे 4च्या मदतीनं 10 या आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये धावसंख्या कन्वर्ट झाली आहे. 10 आकडा आता धावफलकावरती लागला. टोटल 3 चेंडूंचा खेळ आपण पाहतो इथवर समाप्त झालाय. 2 चौकार नक्कीच पाहायला मिळाले. राहुल गोलंदाजी बार्कवरती आजच्या दिवसामध्ये सातत्यानं खूप चांगली गोलंदाजी, परंतु या मॅच मध्ये थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. 4था बॉल खोलवर टप्प्याचा समोर, इथे चुकी पाहायला मिळते. एक सिंगल नक्कीच मिळेल. आता एका सिंगलनं स्ट्राईक रोटेट होईल. वैयक्तिक 3 चेंडू 9 वरती खेळतो आता गौरव. आता संदीप महेशच्या वाट्याला 11 धावा आता धावफलकावर. चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. कोलिवली गावातील सर्वच खेळाडू खूप चांगल्या पद्धतीनं खेळी साकारत असताना पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट. वेगवान प्रहार करण्याचा प्रयत्न महेशचा तितपत चांगला पाहायला मिळत नाही. विचार करायला गेला थोडासा अगदी डाऊनफॉलला सध्या पाहायला मिळतो महेश. तितपत चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सातत्यानं कोलिवली टीमसाठी ज्यावेळेस गावच्या टीमसाठी प्रयत्न करतो ना, अगदी बहारदार इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु तितपत चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत नाही. टोटल 12 या आकड्यावर. यावेळेस अक्रॉस द लाईन ने खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळतोय. यस षटक संपल्याचा इशारा येईल. एका षटकांती टोटल जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावर. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अठरा चेंडू अजूनही विजयासाठी. टोटल 42 धावसंख्येची गरज. यानंतरची सेकंड सेमीफायनल 4वे अँड ध्रुव 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल SK वॉरियर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी लगेचच या. येणाऱ्या 18 चेंडूवरती बनवायच्या. टोटल 42 आता गोलंदाजी मार्कवरती आजच्या दिवसामध्ये ज्यानं खूप चांगली कामगिरी केली आहे. बॅटिंग असो गोलंदाजी असो, सातत्यानं आपल्या टीमसाठी लकी प्लेयर ठरलाय तो हितेश आता पुन्हा गोलंदाजी मार्कवरती येईल. आणि समोर त्याच्या अगेन्स्ट उभा ठाकलाय तो गौरव. त्यानं देखील श्रीलबन टीमसाठी खूप चांगली खेळली आजच्या दिवसामध्ये. एक मॅन ऑफ द मॅच देखील त्याच्या नावावरती आहे. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. यस पंच आमचं लक्ष वेधून घेत आहेत. जमिनी समांतर हात करत असताना सांगतायत एक अतिरिक्त धाबेचा भरणा धावफलकावरती केला जाईल. तदनंतर कोलिवली गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपण जर का उपस्थित असाल तर नक्कीच आदरानं या मुख्य व्यासपीठावरती येऊन असेल असतावा. धमाका यावेळेस गौरवच्या बॅटमधून अगदी टेपावरती फेकून दिला. दर्जेदार युजर हँडसम षटकार.
ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. पायामध्ये जागा बनवली, तदनंतर फटका दर्जेदार बाळाला मिळाला, उडवला लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धाब्यासाठी. वाईट पहिला बॉल बाळाला मिळाला, तदनंतर पहिल्या बॉलची फेकी. टोटल 6+1 अशा 7 धाबा आणि धावफलक जाऊन पोहोचलंय ते 18 या आकड्यावर. 18 धावा धावफलकावरती. सेकंड सेमीफायनलचे 2 कॅप्टन इथवर उपस्थित झालेत, तेजस आणि रुपेश साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. सेकंड सेमीफायनलचा टॉस इथे केला जातो, नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. कॉल SK वॉरियर्सचा असणार आहे. छापा कॉल. इथे नाणेफेकी जिंकली SK वॉरियर्सनं आणि निवडली बॉलिंग बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते चार्वे अँड ध्रुव 11 टीमला. चालू असलेली मॅच रंगतदार सामना आपण पाहतोय. गौरवच्या बॅटमधून 6 धावा आल्या. टोटल वैयक्तिक 15 धावसंख्येवरती ऑन स्ट्राईक आपण पाहतोय गौरवला. सेकंड बॉल फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. आणखी एक मिड विकेटला यावेले मनसुबा. 6 धाब्याचा गौरवच्या बॅटमधून. अफलातून चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये एका ती किल्ला लढवण्याचा प्रयत्न गौरवच्या माध्यमातून केला जातोय. कॅप्टननं दुपारच्या सत्रामध्ये दिलेली बिर्याणी यावेळेस कामी येत असताना पाहायला मिळते. गौरव यावेळेस आपण पाहतोय अगदी मन लावून बॅटिंग करत असताना. काकासाठी ही फटकेबाजी चालू आहे, खास काकासाठी आपण पाहतोय मेजबानी गौरवच्या माध्यमातून. टोटल आले 2. आणखी एक येणार का? षटकार हॅट्रिकच्या कदारावरती गौरव. यावेळेस खोलात टाकला हितेशने. हा देखील तितका चालाकीचा आणि चातुर्याचा गोलंदाज आहे, परंतु थोडासा वरकटताना बाळाला मिळाला होता. आली आहे एक फक्त सिंगलच्या मदतीने टोटल थोडी पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावर. 25 धाबा धावफलकावरती. कुठली विकेट अद्यापपर्यंत माघारी आली नाहीये. जशी पहिल्या डावामध्ये खेळी गेली NB ब्रदर्स टीमने, तशाच पद्धतीची खेळी आपण सेकंड इनिंग मध्ये पाहतोय. महेशच्या बॅटमधून फटका ऑन साईडला डीप मधून वेगाने आलेत क्षेत्ररक्षक. फील्ड आडफेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल. महेश देखील तितकेच जुरशीचे प्रयत्न करतोय, परंतु तितपत चांगली सफलता त्याला मिळत नाहीये. अगदी वेगानं बॅट फिरवतोय, परंतु तितके बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. जास्तीत जास्त काळ गौरवला स्ट्रायकर एंडवरती ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. 5वा बॉल. पुन्हा हितेश तयार. 5वा बॉल. यावेळेस आपण पाहतो अतिशय वेगानं वाईट ऑकअप फेकण्याचा प्रयत्न हितेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा तितपत चांगला संपर्क काही झालेला नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये, थांबवण्याचा प्रयत्न इथून केलं जाते. 2 षटकार या ओव्हरमध्ये नक्की झालं. लास्ट बॉल समोर डाऊन दी ग्राउंड ठोकत असताना गौरव आपण पाहतो शेवट गोड करतात. लास्ट बॉल वरती दर्जेदार षटकार येईल आणि या 6 धाव्यानं अगदी विजयाच्या समीप वाटचाल पाहायला मिळते श्रीलबन टीमची. कोळिवली प्रीमियर लीग पर्व 4था आणि या 4थ्या पर्वाची पहिली सेमीफायनल आपण अनुभवतोय. जाऊन पोहोचले 32 आकड्यावरती धावसंख्या. अजूनही विजयासाठी गरज येणारे 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची. 12 चेंडू 21चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय आदरणीय व्यक्तिमत्व बाकस ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी विद्यमान सरपंच माननीय श्री संजय दादा तांबोळी साहेब उपस्थित होत आहेत. थोड्याच वेळात जशी ही स्पर्धा कंप्लीट होईल त्यानंतर बक्षीस समारंभ प्रसंगी आपण त्यांना पाहणार आहोत. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावसंख्येची गरज. यावेळेस फटका जबरदस्त आहे आणि इथे केली आहे चुकी.
स्वतः आला ना आपल्या टीमला सावरण्यात कमी पडले. चेंडू सीमा रेषा पलीकडे गेला. 4 धावा. संधी आली होती, विचार करायला गेला ना या गोलंदाजाचा. ज्या वेळी NV ब्रदर्स टीम संकटाच्या कचाड्यात सापडते त्या वेळी तारणहार बनून येतो. यावेळेस देखील आला होता, परंतु चुकी केली, क्षेत्ररक्षकानं सोडली आहे जेल. महेश यावेळेस जागा बनवून फटका जबरदस्त फाईन लेगच्या दिशेला मनसुबा होता. चेंडू निघून गेला लॉंग स्टॉपला. दर्जेदार चौकार, दर्जेदार चौकार. 4 धावा. विनंती करतो लगेचच मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवा. जुना बॉलच पहिल्या बॉलवरती चुकी झाली, तदनंतर सेकंड बॉलवरती आपण पाहतोय हर्षदच्या गोलंदाजीवरती आक्रमण चढवत असताना महेश बऱ्याच उशिरानं त्याच्या बॅटमधून फटके आम्ही अनुभवतोय. तिसरा बॉल यावेळेस फटका जबरदस्त मिड विकेटला क्लिअर करत असताना बाला मिळतात. आक्रमण चढवलं जात आहे. 2 चौकार आल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती षटकार. आतिषबाजी. धावत संख्या जाऊन पोहोचेल टोटल 46 या आकड्यावर. 46 धावा धावफलकावरती. येणारे 9 चेंडू आणि आता विजयासाठी अवघ्या 7 धावसंख्येची गरज आहे. चौथा बॉल यावेळेस जागा बदवत खेळण्याचा प्रयत्न, पण गोलंदाजाची दाद द्यायला हवी. ओळखला ट्रान्स आणि वेगानं फेकला चेंडू. अगदी पाहायला गेलं तर मिडल एसटी वरून टॉस होत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होईल. 46 धावा धावफलकावरती आहेत. पाचवा बॉल अतिशय वेगानं खालवर टप्पाचा चेंडू. सातत्यानं चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये आम्ही हर्षदच्या माध्यमातून पाहिली. अखेरच्या टप्प्यामध्ये आपण पाहतोय आता हे सत्र आणि शृंखला. येणारे 7 चेंडू. आता 7ची गरज. लास्ट बॉल. भरपूर समाचार. लास्ट बॉल वरती या मॅच मधील हवा काढून घेतली जाईल. विजयाच्या समीप पाहायला मिळेल श्रीलेवन टीम. लास्ट बॉल वरती आले षटकाराच्या मदतीने टोटल पोहोचली 52 या आकड्यावर. स्कोर कार्ड इक्वरी रन रेट आपण पाहतोय इक्वल पाहायला मिळेल, परंतु कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे अजूनही एका धावसंख्येची गरज विजयासाठी आहे. श्रीलेवन टीमला येणारे 6 चेंडू 1ची गरज. यावेळेस गौरवच्या बॅटमधून फटका. विजयी षटकार. आपलादून चांगली कामगिरी. आणि महेश आणि गौरव एका ते किल्ला लढवत असताना ही सेमीफायनलची मॅच त्यानं विजय संपादन करून दिली आहे श्रीलेवन टीमला. कोळिवली गावातील एक वरिष्ठ व्यक्तिमत्व आपण पाहतोय दत्तादा डांगरे साहेब इथवर उपस्थित होत आहेत. विनंती करतो की आपण इथवर या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन स्थवा. या स्पर्धे ठिकाणी आपला देखील 36 मानसन्मान केला जाईल. श्रीलेवन टीम गेल्या वर्षाचा रेकॉर्ड जर का आपण चेक केला तर महाअंतिम सामन्याचे विजेतेपद त्यांच्याकडे आहे. आताही या पर्वामध्ये संधी विजेतेपद टिकून ठेवण्याची. आणि आजच्या दिवसापर्यंत गेल्या वर्षापासून तर ह्या वर्षापर्यंतचा रेकॉर्ड सांगतोय अजूनपर्यंत प्रीमियर लीगची कुठली मॅच ते मिस झाले नाहीयेत. कुठल्या प्रकारची हार त्यांच्या वाट्याला आली नाहीये. विनंती करतो की आता जल्लोष थोडा थांबवा आणि माघारी या. लगेचच आपण दुसऱ्या सेमीफायनलला इथून सुरुवात करणार आहोत.